हे एव्हरीवन, मी आहे तृप्ती। नवरात्र उत्सव उपवासातील पदार्थांची सीरीज मधला हा तिसरा पदार्थ आहे। तो म्हणजेच मस्त खुसखुशीत कुरकुरीत शंकरपाळी। नवरात्र उत्सवात आपल्याला मस्त एनर्जी राहण्यासाठी आपण काहीतरी स्वीट खावंसं वाटतं, तर तेव्हा हा पदार्थ तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे। तो मस्त बनवून ठेवा। आता कसा बनवायचा ते आपल्याला बघायचं आहे। खास तुमच्यासाठी मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपी पटापट येतील। तर चला साहित्याची ओळख करून घेऊया। येथे अर्धी वाटी साखर घेतली आहे, 2 वाटी शिंगाडा पीठ घेतलं आहे। इथे साखर फाईन करून घेतली, बारीक करून घेतली। 2 वाटी शिंगाडा पीठ, अर्धी वाटी भगरचं पीठ, लागेल तेवढं दूध घ्यायचं आहे आणि सपाट वाटी राजगिरा पीठ। सगळं पीठ मी इथे काढून घेतलेलं आहे। 2 वाटी शिंगाडा पीठ, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी भगरचं पीठ आणि सपाट वाटी राजगिराचं पीठ। आता याच्यामध्ये आपण तुपाचं मोहन घालूया। इथे मस्त आता तुपाचं मोहन द्यायचं। ज्याप्रमाणे आपण आपले शंकरपाळी बनवतो दिवाळीच्या दिवसात म्हणा, कशाने म्हणा, मैद्याचे किंवा कणकेचे, त्याचप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे। परंतु येथे उपवासाच्या पदार्थांचा आपण यूज करणार आहोत। याला मस्त आता मोहन दिलेलं आहे आणि थोडं थोडं करून दूध टाकून आपल्याला हा व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवायचं थोडं थोडं दूध टाकायचं आहे। दूध थंड असलं तरी चालेल किंवा गरम नाही करायचं, रूम टेम्परेचरवर राहू द्यायचं, नाही तर थंड असलं तरी चालेल। मस्त थोडं थोडं करून असं मी इथे पीठ भिजून घेतलंय। असं जर वाटलं आपल्याला की आता इथे काहीतरी कमी वाटतंय, मी इथं एकच वाटी तुम्हाला दाखवलं ना, इथे शिंगाडा पीठ आता हे इथं टाकलेलं आहे। मी तिथं एकच वाटी घेतलं होतं, नंतर मी थोडं थोडं करून 1 वाटी टाकली। नंतर त्याच्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगते 2 वाटी शिंगाडा पीठ घ्यायचं आणि बाकीचं प्रमाण थोडं थोडं घ्यायचं, जे सांगितलंय मी त्या आधी ते। मस्तपैकी आपला आता मऊसूद असा गोळा भिजून घ्यायचा। गॅसवरती कढई ठेवायची, तेल टाकायचं, त्याच्यात थोडासा तुकडा तोडून घ्यायचा आणि तो टाकून पाहायचा व्यवस्थित वरती येतोय का असं मी चेक करून घेतलं। नसेल येत तर त्याच्यात थोडंसं शिंगाड्याचं पीठ ॲड करायचं आणि मग व्यवस्थित झालं की मग तो बिलकुल तुटणार नाही। बाजूला थोडं शिंगाडा पीठ घेतलेलं आहे आणि वाटीमध्ये थोडंसं तूप घेतलंय। आता एक गोळा काढला, त्याला थोडंसं पीठ लावलं, पाटल्याला इथं थोडंसं खाली तूप लावायचं। इथं असं थोडंसं पाटाला तूप लावायचं आणि मस्त गोळा ठेवायचा आणि त्याला मस्त लाटून घ्यायचा। इथे आता आकार काही हे करत नाही, जसं वाटलं तसं शेपमध्ये आपण आता शंकरपाळी कापून घ्यायची आहेत। तुम्हाला ज्या आकारात आवडतील त्या आकारात। मी ते थोडं आहे ना, हे जो गोळा होता तो थोडा बारीक लाटला गेला होता, तुम्ही थोडासा जाडसर लाटायचा, कारण म्हटलं ते कसे येतात काय येतात, मी पण फर्स्ट टाइम ट्राय करत होती त्याच्यासाठी। तर मी सुरुवातीला ते बारीक लाटून घेतलं आणि आता बघा तेल मस्त तापलेलं आहे। थोडीशी वाफ वरती येऊ द्यायची तेलाची, गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आहे सुरुवातीला तेल तापल्यावरती, आणि त्याच्यात मस्त टाकायचे पूर्ण शंकरपाळी। जितके तेलात मावतील तितके असे पूर्ण डुबू द्यायचे ते तेलामध्ये। असे थोडे थोडे करून आपण वाटल्यास तळून घ्यायचे तेलाच्या प्रमाणानुसार। मस्त सोनेरी रंगाचं होऊ द्यायचं, दोघं बाजूंनी व्यवस्थित त्यांना कमी आचेवरती मस्त फ्राय करून घ्यायचं। इथे बघा बिलकुल कच्ची राहू द्यायची नाहीयेत आणि काय नाही, फक्त 5 मिनिटात ते, जास्त वेळ नाही लागत, लगेच ते तळली जातात, जास्त टाइम नाही घेत। मस्त आता आपण इथे काढून घेतलेले आहेत। आता पुन्हा आपल्याला टाकायचं आहे। मी इथे तेलाचे प्रमाण सुरुवातीला कमीच घेतलं, कारण की म्हटलं फुटता की काय, त्याच्यासाठी तेलाचं प्रमाण तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल, कारण की मी आता जे प्रमाण तुम्हाला सांगितलंय ते अगदी परफेक्ट आहे। 2 वाटी शिंगाडा पीठ, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी भगरचं पीठ, सपाट वाटी राजगिरा पीठ आणि लागेल तेवढं दूध टाकून आपण मस्त शंकरपाळी, जे नॉर्मल शंकरपाळी करतो तसा कणकेसारखा मस्त गोळा भिजून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचं। त्याला पीठ तूप लावून मस्त लाटून घ्यायचं आणि त्याचे मस्त पारी बनवायचे। ज्या आकारात आपल्याला शंकरपाळी हवे असतील त्या आकारात मस्त कापून घ्यायचे। आणि बघा इथे मस्त कुरकुरीत अशी शंकरपाळी आपले बनून आता तयार होत आहे। इथे मी दुसरी पारी घेतलेली आहे, म्हणजेच साधारणतः आपले बरेच शंकरपाळी तयार होतील, जेणेकरून ना आपले नवरात्राचे 9 दिवस पण निघू शकतात। इतकी शंकरपाळी आपले एकदाच बनून तयार होतील तेवढ्याशा पिठामध्ये। आता पुन्हा मी इथे पुन्हा
एक गोळा लाटून घेतला, त्याची शंकरपाळी करून घेतलेली आहेत. आता परत येथे टाकून तळून घेऊया. आणि उपवासाच्या आता उपवास सुरू व्हायच्या आधी तुम्ही पटापट आजच ही रेसिपी जर केली ना तर अगदी छान होऊन जाईल. कारण की परवाच्या दिवशी आता आपलं मस्त नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि घाईघाईमध्ये हे पदार्थ बनवणे आपल्याला शक्य नाही आहे. त्याच्यासाठी पटक्यात मस्त आता 8 ते 15 दिवस टिकणारा पदार्थ आता पटक्यात बनवून घ्या, जेणेकरून तुमची पण डोक्याचा ताण कमी होईल आणि तुम्हाला इन्स्टंट उपलब्ध राहील खाण्यासाठी. जेव्हा आपल्याला घाई असते, गडबड असते, तेव्हा हा पदार्थ तुम्हाला फार उपयोगी येणार आहे. आणि मुलांना जर तो लागला त्यांच्या तोंडाला तर ते तुम्हाला परत परत बनवायला लावतील. तुम्हाला पण खायला सोपा आणि मुलांना पण खायला खूप सोपा आहे. आणि हा पदार्थ टेस्टी खूप लागतो बरं का. असं नाही आहे की सेम आपल्या शंकरपाळींसारखी टेस्ट येते. दुसरं काही असं वाटतच नाही की मी दुसऱ्या पिठाचा शंकरपाळी खाते. अगदी कुरकुरीत अशी उपवासाची शंकरपाळी आता इथे बनवून आपली तयार आहेत. तर नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही हा पदार्थ उपवासाच्या आधीच तयार करून मस्त बरणीत भरून ठेवा. आणि तुम्हाला मस्त आपल्या रेसिपीमध्ये गोड गोड, स्वीट, तिखट, चटपट्या अशा मस्त उपवासाचे पदार्थ मी घेऊन येणार आहे. तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्ही एक पण रेसिपी मिस करणार नाहीत. आणि मस्त तुमच्याकडे पटक्यात रेसिपी उपलब्ध झाली म्हणजे तुम्हाला जास्त डोक्याला ताण नाही. आणि उपवासाचे विविध पदार्थ तुम्ही बनवा आणि या उपवासांमध्ये मस्त नवनवीन पदार्थ एन्जॉय करा. नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर आता नवनवीन असे मस्त पदार्थ मी तुमच्यासोबत घेऊन येत जाईन. बघा मस्तपैकी इथे सगळे शंकरपाळी बनून तयार झालेली आहेत. तर आले आपले तेवढ्या प्रमाणामध्ये इतके शंकरपाळी आली. आणि बघू शकता तुम्ही कुरकुरीत, खुसखुशीत, मस्त स्वीट असे शंकरपाळी आपले बनून तयार झालेले आहेत. तर पटक्यात तुम्ही काही वेळ वाया न घालवता लवकरात लवकर बनवा आणि मस्त खाण्यासाठी तयार करून ठेवा. तोपर्यंत बाय.